राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। कारण राज्यसभेच्या 6 जागांकरता 6 जागेकरता आता 6 अर्ज दाखल झालेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याकरता केवळ 1 तास उरलेला आहे। महायुतीकडून आता या सगळ्या संदर्भात महायुतीकडून 5 तर मवियाकडून 1 उमेदवार अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत। म्हणजे 6 जागांकरता 6 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरेल अशी दाट शक्यता आहे। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याची आता जोरदार चर्चा रंगते। किंबहुना या सगळ्या संदर्भात दाट शक्यता वर्तवली जाते। कारण राज्यसभेकरता 6 जागा आहेत आणि या 6 जागांकरता 6 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याकरता केवळ आता 1 तास शिल्लक आहे। अद्याप कुठलाही अर्ज या ठिकाणी दाखल झालेला नाहीये। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरण्याची चिन्ह आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण 6 जागेकरता 6 अर्ज प्राप्त झालेले आहेत। निश्चितच लागवी प्रफुल्ल पटेल, मिलिंद देवरा, चंद्रकांत हंडोरे यांच्या पाठोपाठ आता मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज भरून झालेला आहे। आता अजित गोपछडे, डॉक्टर अजित गोपछडे हे शेवटचे उमेदवार आहेत, 6वे उमेदवार। ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। त्यांची प्रक्रिया अवघ्या काही सेकंदामध्ये पूर्ण होईल आणि तेही निवडणूक कार्यालयातून बाहेर येतील। त्यामुळे तुर्तास तरी 6 जागांसाठी हे 6 अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। पुढील 1 तासामध्ये कुठला अतिरिक्त अर्ज येतोय का, आता याकडे सर्वांचं लक्ष असेल। जर अतिरिक्त अर्ज दाखल झाला तर मात्र 27 फेब्रुवारीला या संदर्भातील निवडणूक होण्याची शक्यता आहे। अन्यथा निश्चितपणे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। लागली निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।